गॅप मध्ये सरळ 4 धावांसाठी सीमा रेषे बाहेर. यस चौकार. नक्कीच 4 धावांनी खातं मात्र नक्कीच उघडलंय तेजस. मागच्या मॅचचा हिरो. यस अफलातून फलंदाजी केली मागच्या मॅच मध्ये तो तेजस ठाकरे. दोन बंधू. यस जयवीरूची जोडी म्हटलं तरी ठरेलच. ओके. स्वर्गीय संदीप सदानंद ठाकरे यांच्या स्मरणार्थ संदीप ठाकरे यांच्याकडून सदानंद ठाकरे. ओके सदानंद ठाकरे यांच्याकडून 3 6 मारले तर प्रथमेश ठाकरे याला 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. ओके. फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र चेंडूला विरकावून दिलाय. स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू जाईल. यास पंचांचा इशारा येतो नो. हे म्हणजे सोने पे सुहाग आहे. नो प्लस चौकार षटकार कळवायचे काय. एक चेंडू आणि 10 धावसंख्या फलकावर लागले. हा मॅचचा हाय व्होल्टेज प्रेशर आहे. नक्कीच कल्पेश आतापर्यंत उत्कृष्ट गोलंदाज दाखवतो. जसा वारेट संघाच्या समोर आला एक वाईड पण आहे. ओके 10 झालं. यावेळेस मात्र फ्लीटचा चेंडू होता. चेंडूला मात्र खेळून काढलाय. 1 बाउन्स. चेंडू जाईल सीमा रेषे बाहेर. चौकार. धावसंख्या फलकावर लागली ती 2 चेंडूंच्या खेळानंतर 14 धावसंख्या फलकावर लागली गेली. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते तेजसच्या बॅट मधून. नक्कीच 2 चेंडूंचा खेळ झाला. 14 धावसंख्या फलकावर लागले. पुन्हा एकदा गोलंदाज कल्पेश सज्ज होतो आपल्या गोलंदाजीवरती. नक्कीच आता मात्र कल्पेशला मेहनत घ्यावी लागेल कारण की रनांचा डोंगर मात्र एका बाजूने वाढत चाललाय. पुढचा चेंडू कल्पेशांचा पुन्हा एकदा सज्ज होते तिसरा चेंडू घेऊन. यावेळेस हलक्या गतीने चेंडूला मात्र पुश केलाय. झेल होते प्रथमेश ठाकरे. बडी मछली जाल में फंसती हुई हो. बुलाती है ये क्या हो गया भाई. प्रथमेश ठाकरे कोणत्याही प्रकारचा चेंडू न खेळताना पवेलियनच्या बाहेर मैदान सोडून बाहेर. खूप मोठा हादरा संघ वारेट आणि नक्कीच वारेट संघाला जे कोणी समर्थक असतील त्यांच्यासाठी नक्कीच आता मात्र पूर्णपणे जबाबदारी तेजसवरती कारण की प्रथमेश एका बाजूचा बुरुज ढासळलाय आणि बुरुज ढासळल्यानंतर संघाला कशा स्थितीमध्ये उभा करतोय कारण की मोरक्या पडल्यानंतर संघाची जबाबदारी कोण घेईल. संघाचा मोरक्या आता कोण बनेल कारण की आता मोरक्या खरा तेजसला बनायचा आहे. धावसंख्या फलकावर लागले. 3 चेंडू 14 धावा. स्टेबल स्थितीमध्ये वारेट संघ जातोय पण नक्कीच मोठा हादरा बसलाय. तेजस बघूया प्रथमेशची जागा प्रथमेशची उणीव भरून काढतोय का. कमबॅक करतोय का कल्पेश गोलंदाजी मध्ये. बघूया पुढचा चेंडू. यावेळेस हलक्या गतीने चेंडूला मात्र पुश केलाय. नक्कीच गॅप शोधण्यामध्ये यशस्वी ठरलाय. लॉंग लेगच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 4 धावांसाठी चौकार. या 4 धावांच्या जोरावर धावसंख्या फलकावर लागल्यात त्या 18. यस 18 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही या षटकातील काहीशे चेंडू बाकी आहेत. खूप महागडं षटक ठरतोय. कल्पेश घरत याचा. नक्कीच कल्पेश स्वतःशी नाराज असतील कारण की खूप साऱ्या चुक्या झाल्या ज्यामध्ये एक नो चेंडू हाताळला गेला त्यावर एक चौकार आला म्हणजे अतिरिक्त धावा खूप जास्त खर्च केल्यात. नक्कीच कमबॅक करावा लागेल कल्पेशला. त्यांची ओर भरून काढावी लागेल. संकट मोचक कोणाला तरी आता मात्र वेडेगाव संघाला बनावं लागेल. कल्पेशांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतात गोलंदाजीवरती. 5वा चेंडू घेऊन समोर आहेत तेजस ठाकरे. यावेळेस पुट्टा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला मात्र भिरकावून दिलाय गलीच्या रिजन मध्ये. दरम्यान 1 धाव अंकित केली आहे. तू मे पाहायला मिळालं. एकाच धावेवर समाधान मानायला लागेल आणि एका धावेच्या जोरावर
धावसंख्या फलकावर पोहोचली ती 19 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील एक चेंडू बाकी आहे. नक्कीच जर एका षटकातील सर्वाधिक रनांचा विचार केला गेला तर कालच्या दिवसामध्ये नक्कीच रितेश जाधव याला तब्बल 22 रना पळून काढल्या होत्या. नक्कीच खूप जास्त महागडी ओव्हर आली होती या टुर्नामेंट मध्ये. रितेश जाधव मॅन फ्रॉम झिडके. त्यानंतर शेवटच्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर अप्रतिम गोलंदाजी केली. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना रितेशने मध्ये सुवर्ण गोलंदाजी केली, पण दरम्यान पारड मात्र झुकलं ते पॉवर शेलारकडे. आणि नक्कीच शेवटच्या दिवसामध्ये पॉवर शेलारने मात्र बाजू मारली. पुढचा चेंडू, यावेळेस चेंडूला मात्र सन्मान दिला गेला. 1 धाव अंकित केली जाईल आणि एका धावेवर समाधान मानायला लागेल. एका धावेच्या जोरावरती आता मात्र धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना वारेट संघ एका स्टेबल पोझिशन मध्ये एक विकेट मात्र गमावला गेला, पण नक्कीच जागा भरून काढली आहे त्याची. दीपेश आणि तेजस या दोघांनी 20 धावसंख्या मात्र फळकावर लागली. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूवरती कोणता खेळाडू आणतात त्या आधी ऐकूयात एक मधुर संगीत आणि पुन्हा एकदा मैदानात वळूयात. धन्यवाद डीजे आतिश. याला मात्र प्रमोट केलं गेलंय. नक्कीच गोलंदाजीवरती काय करतोय आतिश आपल्या संघासाठी. नक्कीच कल्पेश याची जागा भरून काढेल का? काची उत्तरं मात्र आतिशला आता मात्र मैदानात द्यावी लागतील. पुढचा षटक घेऊन ना, षटक क्रमांक 2. पहिला चेंडू नक्कीच स्लोवर चेंडू टाकला होता. चेंडूवरती मात्र बोट फिरलवली होती, पण किस्मत भी दे जाएगी बहादूर का साथ. आणि आता मात्र किस्मत पूर्णपणे झुकली आहे ती वारेट संघाकडनं. लेग बायच्या रूपामध्ये 4 धावा, वाईड प्लस 4 अतिरिक्त 5 धावा. पंचवीस धावसंख्या फळकावर लागले. चेंडूंचा खेळ एक सुद्धा झालेला नाही. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना अतिरिक्त धावा वेडे संघाला खूप महागड्या ठरतील, कारण की खूप जास्त धावा अतिरिक्त दिल्या गेल्यात नक्कीच. आणि वारेट संघासमोर जर तुम्ही अशा प्रकारची चुकी करत असाल तर नक्कीच कुठेतरी या टुर्नामेंट मध्ये तुम्हाला बाहेर जाण्याची शक्यता निर्माण होईल. बघूयात कमबॅक करतोय का वेडे गावाचा आतिश. पुन्हा एकदा गोलंदाजीवरती मात्र सज्ज होत आहे. यावेळेस हलक्या गतीने चेंडूला मात्र पुश केलंय. नक्कीच शॉर्ट मिड ऑफच्या रिजन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होते. 1 धाव अंकित केली जाते. एकाच धावेवर समाधान मानायला लागेल. नक्कीच तेजस याने मात्र जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली. ती जबाबदारी कशा प्रकारची पार पाडतोय, कारण की प्रथमेशचा विकेट पडल्यानंतर नक्कीच संकट मोचक आणि मोहरक्या बनावा लागतो तो तेजसला. कारण की तेजसला माहिती आहे इथून या सामन्याची जिम्मेदारी जर मी खांद्यावर उचलेल तरच माझा संघ विजयी होईल. कारण की वेडे संघ विचार केला तर एवढ्या आसानीमध्ये हार मानणारा संघ नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आतिश सज्ज होते आपल्या गोलंदाजीवर. यावेळेस अप्रतिम कटर चेंडू होता. चेंडूला मात्र भिरकावून दिला. यस, लॉंग लेगच्या डोक्यावर चेंडू जाईल. A1 ट्रॉफीचा ब्रँडेड षटकार. या 6 धावांच्या जोरावर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचते ती तब्बल दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 31. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय. हो हो हो, मॅक्सिमम. दरम्यान जय बजरंग कबड्डी संघ खातिवली यांच्याकडून वारेट संघाला हार्दिक शुभेच्छा आल्या. धन्यवाद गणेश. उड्यात पुन्हा एकदा मॅच मध्ये. यावेळेस अप्रतिम चेंडू होता. नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता. नक्कीच एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला. 1 धाव अंकित केली जाईल. एका धावेवरच समाधान मानावं लागेल. एका धावेच्या जोरावर धावसंख्या फळकावर लागेल ती 38 धावसंख्या मात्र तब्बल फळकावर लागली गेली. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी, म्हणजे नक्कीच
किती धावसंख्या फळकावर जमेल बघूयात. 4 चेंडूचा खेळ झाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस मात्र यस तरबूजे को देखकर खरबूजे ने भी अपना रंग बदल दिया. नक्कीच याला म्हणतात स्टेबल टीम. कारण की आपल्या संघाचा मोरक्या जरी पडला असेल तरी ते मनात न ठेवताना आपण मैदानात काय करू शकतो आपल्यातला आत्मविश्वास जागा करून खेळ दाखवणे म्हणजे क्रिकेट मित्रांनो. आणि ते आज वारेट संघाने दाखवून दिलंय. नक्कीच एका बाजूला प्रथमेश कोणत्याही प्रकारची धाव न करताना आऊट झाला होता. नक्कीच प्रेक्षकांच्या मनात होता आता वारेट संघाचं काय होईल. पण नक्कीच या दोन खेळाडूंना माहिती होतं. दोघांना नक्कीच स्वतःवरती विश्वास होता आणि आत्मविश्वासाला पूर्णपणे सार्थक ठरताना एक धावांकित केल्या त्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न रनआउटची संधी. पण दरम्यान 2 धावा पळून काढल्या जातात. या 2 धावेच्या जोरावर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या ही फळकावर जाऊन पोहोचते ती 46 रन्स ऑन दी बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. तब्बल 46 धावसंख्या फळकावर लागली गेली आहे. चेंडूंचा खेळ झालाय. षटक संपलाय. ओव्हर झाली. 12 धावसंख्या 46. माफ करा धावसंख्या फळकावर लागली ती 47. पहिल्या षटकामध्ये 20 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 27 आल्यात. गणेश प्रदीप ओके. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी प्रदीपला मात्र सज्ज केलाय. जी कामगिरी प्रदीपने मागच्या मॅच मध्ये केली होती सावरोली संघाच्या विरुद्ध मध्ये ती कामगिरी मात्र प्रदीपला आता मात्र पुनश्च एकदा मैदानामध्ये दाखवावी लागेल. कारण की आता आपल्या संघाला आणि आपल्या गावाला खूप जास्त गरज आहे आणि ती गरज मात्र प्रदीप स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेऊन ती कशा प्रकारे पार पाडतोय बघूयात. संघाने आणि कर्णधाराने विश्वास ठेवून जी गोलंदाजी आपल्या खांद्यावरती दिली आहे ती जिम्मेदारी कशा प्रकारे उचलून आपल्या संघासाठी संकट मोचक होतोय का. कारण की विचार केला तर धावसंख्या मात्र डोंगर उभा राहत चालले. 47 तब्बल धावसंख्या फळकावर लागल्या गेल्यात. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी. ज्या षटकाला हाणामारीचं षटक म्हटलं जातं 2 सेट बॅट्समन तेजस ठाकरे आणि दीपेश जाधव आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात आणि त्यांच्या विरोधामध्ये गोलंदाजी करण्यासाठी प्रदीप मात्र सज्ज झालाय. पहिला चेंडू प्रदीप यांचा तेजसच्या विरोधात. यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू मात्र बीट झाला. दरम्यान चेंडू जाईल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये सरळ सीमा रेषेबाहेर. जेजुरी जायाची अन गाडी घुंगराची आली तुरड्या बायाची. गाडी घुंगराची आली तुरड्या बायाची. बाईच्या रूपामध्ये चेंडू जाईल सरळ ट्रॅव्हल होईल 4 धावांसाठी आणि या 4 धावांच्या जोरावरती धावसंख्या तब्बल अर्धशतक पूर्ण करून संघाचं जाते 51 या धावावरती. नक्कीच अप्रतिम स्कोर उभा झालाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस सुरेख डिलिव्हरी केली होती. तेवढाच देखना स्ट्रोक खेळला. मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलाय. एक धाव अंकित केली जाते. फेकी थोडीशी खराब. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा पूर्ण होतात. तिसरी धाव सुद्धा होते का बघूयात. नक्कीच 2च धावेवर समाधान मानायला लागला. या 2 धावेच्या जोरावर आता मात्र धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचली ती तब्बल 53 धावसंख्या फळकावर जोडली गेली. समवेत तेजस ठाकरे आणि दीपेश जाधव यांच्या जोरावरती. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी. नक्कीच प्रदीप सज्ज होतोय आपल्या गोलंदाजीवर. काय करतोय प्रदीप. नक्कीच प्रदीपला संकट मोचक व्हावं लागेल. जेवढ्या कमी धावा खर्च कराल तेवढं मात्र संघाची स्थिती चांगली निर्माण होईल. या वेळेस पंचांकडे अपील केली जाते. बघूयात पंच काय करतात. दरम्यान दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला. रनआउटची संधी. ओ डायरेक्ट हिट. एकच धाव.
नक्कीच नवीन फलंदाज मैदानामध्ये जायला पाहायला मिळतो तो तुषार पाटील, ज्याने अनगाव मध्ये 3 चेंडूंमध्ये 3 षटकार मारले होते, तो तुषार मात्र सज्ज झालाय. नक्कीच 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 सिक्स मारले तर 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. सदानंद ठाकरे यांच्याकडे, माननीय श्री सदानंदजी ठाकरे यांच्याकडून 3 सिक्स मारले तर 1100 रुपये. यावेळेस नक्कीच बीट झालाय. नक्कीच फलंदाज पंचांचा इशारा तो इलेक्ट्राईच्या रूपामध्ये एक धाव अंकित केली जाईल आणि एका धावेच्या जोरावर धावसंख्या आता मात्र फलकावर जाऊन पोहोचेल ती 54 रन्स ऑन दी बोर्ड. 54 धावसंख्या फलकावर लागली गेली. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. नक्कीच जर विचार केला तर प्रदीपच्या गोलंदाजीचा कौतुक करावं लागेल, कारण की जिथे फलंदाज सेट होते, जिथे फलंदाज मोठे फटके मारण्यासाठी प्रवृत्त झाले होते, तिथं मात्र फलंदाजांना बांधून ठेवले प्रदीपने. अप्रतिम कमबॅक. ही जर गोलंदाजी नक्कीच पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये झाली असती तर कुठेतरी रनांच्या गतीला डोंगराला ओढ लागली असती, पण दरम्यान प्रदीप मात्र सज्ज होते. यावेळेस मात्र थोडीशी चुकी झाली आहे. 2 धावा प्रयत्न केला, 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 3 धावा पडून काढल्या जातात. या 3 धावेच्या जोरावर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या ही फळकावर जाऊन पोहोचते ती 57 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. निर्णायक चेंडू, या चेंडूवरती काय करेल फलंदाज तुषार. चेंडू यावेळेस निर्णायक चेंडू होता. प्रतिम गोलंदाजी. नक्कीच प्रदीपचं कौतुक करावं लागेल. सुरेख गोलंदाजी केली, कमबॅक करून दिला आपल्या संघासाठी. नक्कीच खूप कमी धावा खर्च केल्या. नक्कीच तरी वळूयात 18 चेंडूंचा खेळ समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या फलकावर लागली ती 57 आणि 58 धावांचं आव्हान डोळ्यासमोर ठेवलं गेलंय. त्याआधी ऐकूयात एक मधुर संगीत आणि वळूयात पुन्हा एकदा सामन्याकडे. हॅलो. जर प्रथमेश ठाकरेने विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक नालासोपारा संघाकडनं आलाय. यावेळेस मात्र पहिला चेंडू ठोसा देणारा चेंडू पहिल्या चेंडूवरती भिरकावून दिलाय 6 धावांसाठी.
हॅलो. नक्कीच म्हटलं होतं वेडेगाव संघ सुद्धा हार मानणारातला नाहीये. हा सुद्धा जेवढ्या दिल्यात तेवढा वसूल करणारातला आहे. बघूयात 58 धावांचा लक्ष ठेवलंय. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्यात. लक्ष मोठा आहे पण पूर्ण करतायत का, वसूल होत आहेत का, जो कर्ज डोक्यावरती दिलाय तो कर्ज मात्र आज चुकता करतोय का. बघूयात पुढचा चेंडू. प्रथमेश ठाकरे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेस अप्रतिम सुरेख डिलिव्हरी केली गेली आहे. टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे फलंदाजाला चकित केले या गोलंदाजाने आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. नक्कीच 2 चेंडूचा खेळ झालाय. नक्कीच स्ट्राईक रेट पाहायला गेली तर 300 ची स्ट्राईक रेट नाही कल्पेश खेळताना. पुढचा चेंडू अप्रतिम स्ट्रोक खेळला गेला. स्ट्रेट ड्राईव्ह खेळली जाते. चेंडू मात्र सरळ सलामी देत येतोय 4 धावांसाठी चौकार. नक्कीच जर मॅच खिशामध्ये घालायची असेल तर षटकार चौकारांचीच आतिषबाजी करावी लागेल आणि ती आतिषबाजी आता मात्र कल्पेश डावखुरा हाताचा फलंदाज अनेक सारे मैदान याने सुद्धा गाजवलेत. बघूयात काय करतोय पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. पंचांकडे अपील मागितली जाते पण पंच मात्र तटस्थ. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फळकावर लागली ती 4 चेंडूचा खेळ झालाय. माफ करा, धावसंख्या फळकावर लागली ती 10. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाचा प्रथमेश सज्ज होतोय. यावेळेस मात्र उलटा चेंडू. गेंद को भेज दिया है तारामंडल में. यस डीजे. नक्कीच म्हटलं होतं ठोसा ठोसा इकडून सुद्धा भेटणार आहे. कारण की कर्ज डोक्यावर ठेवणे हे वेडेगावच्या संघात जर आपण नाही करा की जो कर्ज दिला जातो तो तिथल्या तिथे चुकता करणं हे वेडेगावची खासियत आहे. बघूयात 58 धावांचा कर्ज दिला जातोय आणि आपल्या भाषेत जर म्हणायला भेटलं 58 किलो मटन दिलंय. पूर्ण देतात का रिटर्न बघूयात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस अप्रतिम चेंडू. पंचांकडे दाद मागितली जाते पण पंच मात्र तटस्थ. निश्चितच लेगपायच्या रूपामध्ये अपील पडताळून लावली. 1 धाव अंकित केली जाते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावर लागले बिनबाद 17. धन्यवाद डीजे. ही मॅच एकमेव माणूस असा आहे जी मॅच खिशामध्ये घालून जाऊ शकतो वेडे संघाची, तो कल्पेश. त्याच्याकडे ती ताकद आहे, त्याच्याकडे ती पॉवर आहे. ही विकेट खूप महत्वाची आहे. जर वारेट संघाला मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल तर आता मात्र कल्पेशचा विकेट महत्वाचा आहे. पुढचा चेंडू तेजस याचा. यावेळेस अप्रतून फटका खेळून काढलाय. चेंडू जाईल. 1 बाउन्स अडवला जातोय. नक्कीच 1 धाव अंकित केला तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघूयात 2 धावा दरम्यान पळून काढल्या जातात. अप्रतिम स्ट्रोक खेळला होता मिड विकेटच्या डोक्यावरनं सरळ. पण दरम्यान 2 धावांच्या जोरावर धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचते ती 19. ओके. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलंय. चेंडू जाईल. 1 बाउन्स खणखणीत चौकार.
2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागले 23. यस, अतिशय रंगतदार मॅच, अतिशय जैसे को तैसा मिला, बडा मजा आया, ठोसा ठोसा. यस, पुढचा चेंडू पुन्हा एकदा तेजस मात्र सज्ज होतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू लढवलाय. हो हो, मॅक्सिमम. धावसंख्या फलकावर लागले 58 धावांचा पाठलाग करताना 3 चेंडूच्या खेळानंतर 29 बिनबाद. अप्रतिम फटकेबाजी. म्हटलं होतं वेडेगाव संघाकडनं जर ही मॅच खिशात घालायची असेल तर एकमेव फलंदाज जो आहे जी मॅच खिशात घालू शकतो तो कल्पेश आहे. आणि कल्पेश मध्ये ही ताकद आहे. कल्पेश ती जज्बा ठेवतोय ही मॅच वन साइड खिशामध्ये घालण्याची. जर वारेट संघाला कमबॅक करायचं असेल तर कल्पेशचा विकेट खूप महत्वाचा आहे. कुछ कर जाओ ऐसे की दुनिया बोले करो तो इसके जैसे. आता असं काहीतरी करून दाखवावं लागेल. पुढचा चेंडू तेजस मात्र सज्ज होते कल्पेशच्या विरोधामध्ये. यावेळेस मात्र हलक्या गतीने चेंडूला पुश केला. या चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट मिडॉनच्या रिजन मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. रनआउटची संधी क्रिएट झाली असती पण रनिंग बिटवीन द विकेट खूप सुंदर होता. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात. या 2 धावेच्या जोरावर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली ती 31 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 4 चेंडूंचा खेळ झाला. 31 धावसंख्या फलकावर लागले. नक्कीच कल्पेश एकदम हायली फॉर्म मध्ये आता मात्र ट्रॅव्हल होताना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस नक्कीच प्रार करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू वाऱ्याच्या वेगाने ट्रॅव्हल माझा मूड झाला फ्रेश. जिस तरह से ये बल्लेबाज बैट चला रहे मानो जैसे तलवार चला रहा हो. अप्रतिम फटकेबाजी. धावसंख्या फलकावर लागले 35 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट्स. एक चेंडू या षटकातील अजूनही तेजस ठाकरेचा निर्णायक चेंडू बाकी. या चेंडूवरती आतापर्यंतचा जो अनुभव, आतापर्यंत जी प्रॅक्टिस, आतापर्यंत ज्या तालमीमध्ये आपण शिकलोय ती मात्र पूर्णपणे पणाला लावून हा चेंडू हाताळावा लागेल. एक मेहनतीचा चेंडू मॅचचं समीकरण बदलेल. कारण की कल्पेश सारखा फलंदाज आता मात्र एक वेगळ्याच फॉर्म मधून जातोय. शेवटचा चेंडू काय करतोय बघूयात. यावेळेस मात्र चेंडूला उडवलंय. चेंडू येईल सरळ कॉमेंट्री बॉक्सला सलामी देत 6 धावांसाठी षटकार. अब लगाव बोली. एकेचाळीस 41 रन्स ऑन दी बोर्ड. या टुर्नामेंटची सर्वात महागडं षटक ठरलंय तेजस ठाकरे याचं. तब्बल 24 धावसंख्या फलकावर लावली गेली, ज्यामध्ये 2 षटकार आणि 2 चौकार. विजयासाठी 6 चेंडू 17 धावा. 17 म्हणजे एक क्रिकेट इतिहासातला अशुभ आकडा. आणि हा अशुभ आकडा आता कोणाला ठरेल, वारेट की वेडेगाव? का मॅच आहे पैसा वसूल, प्रेक्षकांचं मन भरून टाकणारी मॅच. ज्या मॅच साठी प्रेक्षक इथे जमलेत, युट्यूब लाईव्ह वरती प्रेक्षक बघता SSS नेटवर्क वरती, त्यांचा सुद्धा मन भरणारी मॅच. ठोसा ठोसा जैसे को तैसा मिलाय. नक्कीच मित्रांनो, तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, आयुष्यात कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, कष्टाला मात्र पर्याय नाही. आणि कष्ट मात्र प्रामाणिक असतील तर यशाला सुद्धा पर्याय नाही. हे दोन्ही संघांचे कष्ट प्रामाणिक होते आणि दोन्ही संघांमध्ये कोणाला यश लाभेल. धावसंख्या बळकावर लागले 41 रन्स, 6 चेंडू 17 धावा. येस, कल्पेश वैयक्तिक 40 धावांवरती खेळतोय. आता मात्र आतिश काय करतोय, यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होईल, एक धाव अंकित केली जाईल नक्कीच. आता मात्र आतिशला एक
जबाबदारी जी होती कल्पेशाला स्ट्राईक वरती आणण्याची ती मात्र पूर्ण पार पाडली गेली आहे. कल्पेशला स्ट्राईक वरती आणलंय. 5 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज आहे. नक्कीच प्रत्येक निर्धाव चेंडू आता मात्र फलंदाजाच्या मनावरचं ओझं वाढवणार आहे आणि प्रत्येक चेंडूवरची एक धाव किंवा प्रत्येक चेंडूवरचा प्रहार हा गोलंदाजाच्या डोक्यावरचं ओझं वाढवणार आहे. बघूयात फलंदाज की गोलंदाज. गणेश जाधव मात्र सज्ज होते गोलंदाजी करण्यासाठी. निर्णायक आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी काय करतोय कल्पेशच्या विरोधामध्ये. खरी परीक्षा आता गणेशची आहे. ज्यासाठी 5 चेंडू 16 धावा 16 धावा 5 चेंडू. काय घडेल काय बिघडेल. एक तेरी तो एक मेरी. तू शेर तो मैं सवा शेर. तू बब्बर शेर तो मैं गब्बर शेर. पुढचा चेंडू यावेळेस अप्रतिम चेंडू. सुरेख चेंडू अप्रतिम. टाळ्यांची वावा येणार या चेंडूवरती कारण की या चेंडूवरती कल्पेशला इशारा केलाय जागते रहो. 4 चेंडू 16 धावा. म्हटलं होतं प्रत्येक एक निर्धाव चेंडू फलंदाजाच्या डोक्यावर प्रेशर टाकणार आहे कारण की मॅच तेवढी हाय व्होल्टेजची आहे. 1 विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक गणेशला. बघूयात. लोवर फुलटॉस चेंडू होता. चेंडूला भिरकावून दिला. चेंडू जाईल. किस्मत भी दे रही है बहादुर का साथ. हो हो हो. डीजे सैंडी धन्यवाद डीजे. आता मात्र विजयासाठी 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. 3 चेंडू 12 धावा 12 धावा 3 चेंडू. या टुर्नामेंट मध्ये अनेक वेळा समीकरण आलंय पण गोलंदाजाने बाजी मारली या समीकरणमध्ये. पण आता हा इतिहास या मैदानावरचा मोडला जातोय का. फलंदाज बाजी मारतोय का ही काची उत्तर येणाऱ्या 3 चेंडूवरती कळणार. 3 चेंडू 12 धावांची गरज असताना गणेश सज्ज. यावेळेस जेल हवेत उड़ती है. शुभम जेल खाली. ओ बड़ी मछली जाल में बसती हुई. धन्यवाद डीजे. ये मैच नहीं थी. ये कैच नहीं थी. ये मैच थी. कल्पेश सारख्या फलंदाजाचं विकेट वैयक्तिक किती केल्यात 46. यस प्लीज बिग हँड फॉर कल्पेश. अप्रतिम फटकेबाजी खरंच. ये कॅच नहीं थी. ये मॅच थी. 2 चेंडू विजयासाठी 12 धावांची गरज. कालच्या दिवसाची समीकरण पुन्हा एकदा. आता मात्र आतिश ठाकरे. खरबूजे ने कुछ कर दिया है अब तरबूजे को करना है. रंग बदलना पडेगा. जिथे आतिशनी मॅच सोडले माफ करा कल्पेशनी मॅच सोडले तिथे आतिशला मॅच पिक करायची. 2 चेंडू विजयासाठी 12 धावा. सज्ज होत आहे. भावेश गरज कुठे असाल तर या प्लीज. आवाज बसला. 2 चेंडू 12 धावा. एक रोमांचक मोडवरती मॅच पोहोचले. बघूयात निर्णायक चेंडू काय करतोय. यावेळेस अप्रतिम सुरेख चेंडू हाताळला गेलाय. अप्रतिम खरंच. गणेश संकट मोचक झालाय या संघाचा. 1 चेंडू 11 धावा. पूर्णपणे नक्कीच खतरनाक प्रेशर आला होता. कल्पेश हाडलक अजूनही मॅचचं समीकरण येण्याचं बाकी आहे. 1 चेंडू 11 धावांची गरज असताना फलंदाज सज्ज झालाय मैदानावरती. यावेळेस चेंडूला भिरकावलंय. चेंडू जाईल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. हाडलक टीम वेडेगाव खरंच खूप चांगला खेळ दाखवला. जरी मॅच हारले असतील तरी प्रेक्षकांचा